नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागाच्या प्रोमोमध्ये अनिशाने काव्याला तिच्या प्रेमाची जाणीव करून दिलेली आहे. तर अनिशा म्हणत असते, त्यांना भूक लागली की तू तडफडतेस, त्यांना त्रास झाला की तुझ्या डोळ्यामध्ये पाणी येतं. हे प्रेम नाहीये तर काय आहे काव्या? पार्थवरती असलेल्या प्रेमाची जाणीव अनिशाने करून दिली आहे आणि काव्याला सुद्धा जाणवते आहे. सकाळी नाश्त्याला बसल्यानंतर पार्थ माननीला म्हणत असतो, आजपर्यंत तुझ्या हातून काचेची कोणतीही गोष्ट फुटलेली नाहीये. निसटली हातातून माझ्या वाटी आणि खाली पडली. त्यानंतर पार्थ म्हणत असतो, मी कुठे म्हणतोय तू मुद्दाम फोडलेस. काय चाललंय आई तुझं? आजकाल तू खूपच विचित्र वागायला लागली आहेस. यावरती माननी म्हणते, खरंच सांगू पार्थ, रम्या आणि वसुंधराचा आता वेगळा प्लॅन सुरू झालेला आहे. आणि ते चेक्स खेळत असताना वसुंधरा म्हणत असते, हाच आहे महासंगम. आता बघच तू हे प्यादं कसं काम करतं. राजाच आपल्या वजिराला मारणार आणि इथेच गेम ओव्हर होणार. या जाळ्यामध्ये असे अडकणार आहेत की या जाळ्यातून कोणीही बाहेर निघू शकणार नाही. तर भास्करने जीवाला चांगलंच त्याच्या जाळ्यामध्ये ओढलं आहे आणि आता आनंद निवासवरती खूप मोठे संकट येणार आहे. नंदिनी कशा प्रकारे हे संकट घालवते हे पाहायला इंटरेस्टिंग आहे.